गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत जी जाहिरात आलेली आहे 490 पदाकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदाचा यामध्ये समावेश आहे, जसं की एएनएम असेल, जेएनएम आहे, स्टाफ नर्स, त्यानंतर आहे औषध निर्माता अधिकारी। या विविध पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची लिंक 10 जून पासून स्टार्ट झालेली आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता। आणि हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहेत की तुमचं जे निवड पद्धती आहे सर्व पदाकरिता नेमकी कशी राहणार आहे, समान गुण जर पडलं तर नेमकं काय क्रायटेरिया ते वापरणार आहेत, कोणत्या उमेदवारांना प्राधान्य देणार आहेत आणि संपूर्ण तुमची जी निवड पद्धती आहे कोणाला 45% लागणार आहेत, कोणाला 50% लागणार आहेत, ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न असणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्याच्या अगोदर अकॅडमीमध्ये कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबईमध्ये सेम ज्या जागा निघालेल्या आहेत त्याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेल्या आहेत। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे। बाकीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपला दिली जाणार आहे। तर जास्त वेळ न घेता जी महत्त्वाची अपडेट आहे आपल्यापर्यंत ती पोहोचवणार आहे। या महानगरपालिकेअंतर्गत तुम्ही फॉर्म भरणार आहात, तुमची निवड पद्धती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, सिलेक्शन कशा प्रकारे तुमचं होणार आहे। तर आपण बघणार आहोत निवड पद्धतीमध्ये ही परीक्षा आहे सर्वप्रथम कोणत्या टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, बरोबर आहे। त्यानंतर परीक्षेचे ठिकाण असेल, दिनांक, वेळ, ईमेल किंवा एसएमएस द्वारे तुम्हाला संबंधित उमेदवारांना कळविण्यात येणार आहे। त्याकरिता तुम्हाला फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, स्वतःचा नंबर द्यायचा, ऑथेंटिक आणि स्वतःचा मेल आयडी पण द्यायचा आहे। तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पदास आवश्यक असलेली अर्हता आणि अनुभव शिथिल कोणत्याही परिस्थितीमध्ये केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे। आता वरील पदाकरिता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही किंवा जे प्रथमतः तयारी करतायत, मौखिक चाचणी म्हणजे ओरल किंवा तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार नाही, मात्र निवड सूचीतील उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समक्ष उपस्थित राहणे तुम्हाला आवश्यक आहे। म्हणजे तुमचा निकाल लागल्यानंतर अंतिम जो निकाल लागेल त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला समक्ष हजर राहावं लागणार आहे। ठीक आहे, आता निवड पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचे पुढचे पॉइंट आहेत ते संपूर्ण तुम्हाला काय करायचं आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला परत त्या संदर्भात माहिती विचारावी लागणार नाही। उमेदवारांनी निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे, म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांची निवड होणार आहे। गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी त्यांचा समावेश होण्याकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 50% गुण आवश्यक आहे। म्हणजे काय सांगितलेलं आहे यांनी, मेरिट लिस्ट तुमचा पेपर झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर जी मेरिट लिस्ट लागत असते, गुणवत्ता यादी लागत असते, त्याकरिता तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल, ओपन मध्ये जर असाल तर 50% आणि मागासवर्गीय प्रवर्गातील जर असाल उमेदवार तर त्यांना एकूण गुणांच्या 45% गुण मिळवणे गरजेचं आहे। ओके, मागासवर्गीय मध्ये ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरी मधील उमेदवार, त्यानंतर विजय असेल, एनटीबी, एनटीसी असेल, एनटीडी असेल, एससीबीसी, ईडब्ल्यूएस या सर्वांना 45% गुण मिळवणे गरजेचं आहे। हा झाला चौथा पॉइंट तुमच्या निवड पद्धतीचा। त्यानंतर परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे। तुमचा प्रश्न आहे नॉर्मलायझेशन होणार आहे का, निगेटिव्ह मार्किंग आहे का, याचं संपूर्ण उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर नॉर्मलायझेशन होणार आहे, गुणांची यादी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती, अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर आहे उमेदवार हा विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत तो योग्य आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, त्याला किती मार्क पडलेले आहेत, त्याची मानसिक क्षमता किती आहे काम करण्याकरिता, पदावरती रुजू झाल्यानंतर ते आजमावण्याकरिता, चेक करण्याकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये तसेच इतर प्रश्नाबरोबर ज्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्या पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या उमेदवारांनी यांच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषणता म्हणजे जो टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे त्या पदाची ते प्राप्त केली असेल तर, आणि त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी असतील किंवा त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधित प्रश्नही याचाही समावेश परीक्षेच्या मध्ये तुमच्या असणार आहे। टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये जीकेचा जो पॅटर्न आहे तुम्हाला
त्यामध्ये पण हे सगळं विचारलं जाणार आहे. त्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या बघा आता परत एकदा 7वा पॉईंट आपण रीड करूया, काळजीपूर्वक लक्ष द्या. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरिता पाचारण करण्यात येणार आहे, म्हणजे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे 2 महिन्यानंतर निकाल लागल्यानंतर. ओके, निकाल म्हणजे अंतिम नाही, निवड यादी. त्यानंतर त्याबाबतची यादी आणि वेळापत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ईमेल किंवा अथवा मोबाईलद्वारे तुम्हाला कळवलं जाणार आहे, मेसेजद्वारे. तसेच निवड सूची ही प्रवर्ग निहाय तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे असणार आहे. तर या जो तक्ता दिलेला आहे हा तुम्ही बघून घ्यायचा. एकदा मी फास्ट मला सांगणार आहे. पहिल्यामध्ये 2 ते 4 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, रिक्त पद अधिक रिक्त पदे 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते उमेदवारांची संख्या घेतली जाणार आहे. 5 ते 9च्या क्रमांकामध्ये रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 50% किंवा 10% यापैकी जे अधिक असेल त्याप्रमाणे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर 10 ते 49 मध्ये 30% आणि 15 आहे आणि 50 किंवा त्याहून अधिक प्रवर्गनिहाय रिक्त पदांची जर संख्या असेल, हे तुमच्या पोस्ट आहेत, तुम्हाला एकूण पद किती आहेत तर रिक्त पद अधिक रिक्त पदांच्या 25% उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवले जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एवढे उमेदवार बोलवण्याचं रिझन काय असणार आहे तर तुमची वेटिंग लिस्ट पण लावण्यात येणार. पुढे दिलेलं आहे त्यांनी. तर बघा, वरील प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना आहे करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकामध्ये येत असेल, म्हणजे 50.25 वगैरे अपूर्णांक जर येत असेल ते काय करण्यात येणार आहे, पूर्णांकामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे, विचारात घेतली जाणार आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता असतील, अनुभव, जाती प्रमाणपत्र असेल, जात वैधता प्रमाणपत्र असेल, या वयाभावाचा पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र जे काही तुम्ही अपलोड करणार आहात आता ते तुम्हाला फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुसंस्कृत म्हणजे काय सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते उपस्थित राहणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर जे तुम्हाला सांगितलेले अशा प्रकारे तुमची निवड पद्धती होणार आहे. तुम्हाला अनिवार्य काय दिलेलं आहे त्यांनी 2 त्याचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये जे ऑनलाईन फॉर्म भरताय ते सगळं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर जो महत्वाचा तुमचा प्रश्न आहे, आपण निवड पद्धती सांगितलेली आहे कशा प्रकारे होणार आहे, किती पर्सेंटेज तुम्हाला लागणार आहे, कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओपन मध्ये जर असाल, आणि सर्वात महत्त्वाचं समान जर गुण पडले तर यामध्ये जे महत्वाचं आहे तुम्हाला सांगायचं राहिलं, ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थ्यांना अगोदर प्रेफरन्स दिलं जाणार आहे. त्यानंतर वयाची वय बघितलं जाणार आहे, ज्यांचं उमेदवारांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. प्लस हे जरी सेम असेल त्यानंतर आपल्या नावाचं इनिशियल अल्फाबेटिकल त्याचा विचार केला जातो. असे 5 ते 6 पॉईंट आहे समान गुण पडले तर. ओके, त्यानंतर तुम्हाला महत्वाचं राहिलेलं आहे सांगायचं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात निघाली त्याचा 7000 प्रश्नपत्रिका संच असेल. टेस्ट सिरीज या वेगळ्या पदाकरिता एमपीडब्ल्यू, एएनएम, जीएनएम या सर्व पदांचा त्या ऑनलाईन टेस्ट सिरीज ई बुक नोट्स पण अवेलेबल आहेत. त्याचे तांत्रिक विषयासहित ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे. या बॅचेस स्टार्ट झालेले 10 जून पासून. तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे.